इकडून नेमं का चाललंय? अरे ते उलट तुला नाही कळत, तो फक्त स्वयंपाकाचं बघायचं आणि शिकायचा, नाही तर मग बोंब होऊ नये. हो कळलं का? काय कळत? हा 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 हा, हे असं ते वाहिलेच दारी, ती ही वाहिलीच आहेत. हा चलू का मग? कुठं? दार द्यायला जावं लागेल. हा हा झाले आता. जायचंय का नाही हत्तीला? जायचंय का? सुट्टी नाही. हं? हा सुट्टी कुठं आहे तेव्हा? सुट्टी होय. नाही. कडवा पदशीर आंब्याची झाडे ही फुलली बघा, लय अडचण आलती हो, पण नाही इलाजाने आपलं केलं. डुगू करायचं, डुगू लय वसवस केल्यावर लय त्रास होतो. म्हणजे कशाचा बी कामाचा होतो, जरा हे करायचा हळूहळू समजेनी, म्हणजे समजा पदशीर होतं. हा गेला का गोटे कवाशी? मग कशी बरं होत की होतो काय? मी जाताना नव्हता, मी विरपूर राहणार. हात उरकलं का रेस माझं? नाही. काय नाही, समजे सुखी रागाड्या काय नाही, ह्याच्यात लय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, निवांत. मी बी आपलं उठतो सकाळचं, लय गारठ आहे हो, आहे का नाही? मी तर उठली परत जाऊन झोपले. त्याचं आपलं 2 शब्द बोलायचं गोड, काय माझ्याकडून नंबर बी गेल्या ते फिट केलेलं, काय करावं? कसं काय झालं कोणास ठाऊक, बऱ्याच जणाचं. असू दे, चलू का मग? मूर्तदार हो. इथं मग काय पलीकडच्या साईडला वांगी मिरची आहेत. वांगी आणि इकडच्या 2 वाफ्याच्या नंतर मिरची आहेत. इकडे काय लागले काय माहिती, नाही काय लागलं. मी आंघोळ केली ना आधीच, कारण की आता 8च वाजले तर. चला दाखवतो मला पुन्हा कोणाचं काय काय चाललंय ते. कुठं बघते खाली? म्हणजे इकडच आपली ती भेंडी द्यायची होतं. बर, आमच्या गार्डन मध्ये तुम्हाला जी नाही ती बघायला भेटेल. मिरच्या, कांदा, लसूण, भेंडी, परत वांगी, आंब्याची झाडं, सीताफळ, पेरू, कुठं चिकू, जांभळ. हो काही जांभळे समोरची दिसते ती. परत अजून घेवडा, पावटा. तुमचं कशालाच काही चालणार नाही. मिरच्या सगळं वाळून गेलं. बघावं काय तर काय तर माहित नाही झालं. ही लसूण आहे, कांदा पण असं. परत बोरीची झाडं जी नाही ती, फळांची ह्याची सगळ्याची झाड आहेत आमच्याकडे, चिक्कूची. परत फुलांमध्ये पण सगळ्याची, शोच्या झाडांमध्ये पण नेहमीच आहेत, लय नाहीत पण आहेत. हाय मम्मा. हाय. कुठे जायची? मम्मी हात सगळे काय म्हणते? काही नाही, चालले कपडे धुवायची. हे माझा टॉप पण धुवायचा होता. निवांत पटांगणात तळ्याला असं. पर मांडी घालून बसली माझी मम्मी, मांडी घालून बसली. आता काय करू मग? आता ही कपड्याची एवढी माळलेली ती मापच नाही काय. माझी होती वाटतं 2-3, आणू का ती सगळीच?
आज राहू दे आता कधी 2-3 आणते. तुम्हाला तर माहितीच माझी मम्मी कपडे धुण्यात इतके एक्सपर्ट आहे ना. हो की हो हो हो. पहिली आजी मी तर आली की लई म्हणजे जेवढी कपडे आहेत ना जे नवीन नवीन किंवा धुले नसतील ती सगळी पहिलं आलं की मम्मी म्हणजे धुईला टाकतो. मग काय उरका. बापू पण टाकते तर बापू, कारण की बापूला माहिती ही कपडे धुतच नाही तर नीट. बापू काय बापूचं चाललंय बाया भिजवायचं काय करते. हम्म. आता कोण भिजवायचं. आणि आता सुट्टी लागल्यापासून मी धुणं धुते तर बापू तर हे बाबा तू राहू देऊ नको. बापू म्हणलं त्याला आता माझं इकडेच उरकायचं कवा हे करायचं. बापू म्हणलं तुझं उरक जायचंय म्हणल्या तर भिजाव तुम्ही इथलं माळव ही लावलंय बघितलं का. हे लावले वांगी लावल्यात थोडीशी. मी म्हणलं की आमच्याकडे जे आहे जी नाही ते आहे म्हणजे फळामध्ये फुलामध्ये भाज्यामध्ये मिरच्या लावल्यात पण थोड्या. कशालाच काही नाही. भेंडी लावली भेंडीला मिरच्या लावल्यात वांगी लावली परत मग कोथिंबीर लावली थोडीशी मेथी शापू हे सगळं लावलंय असं दांडाने थोडं थोडं. घरी कोथिंबीर मंडई पण लागते आहे. की खायला काय करायचं. मंडई नाही अन्न होत नाही जाणं होत नाही त्यापेक्षा आपलं घरचंच हिरव्या मिरच्या ही लागते त्या त्याच्यामुळं. ही आमच्या ज्ञानाची कालची पॅन्ट धुवायची या. बापू म्हणलं तुझं उरक पाटापाटा तू भिजवून काढतो. वेळ नाही लय लागत भिजवायला एक अर्धा तास अर्धा पाऊण तासात भिजवून होते. सुद्धा तेव्हा मी माझं पण उरकते या सगळ्यांना. परत हॉटेलवरचं गेल्यावर पण दाखवेन तुम्हाला. मग पैसा बघितलंय मी. पाणी चाललंय आता तळ्याचं खाली खाली. आता नाही लवकर आता उद्यापासून धुवायचं घरीच. मोटर चालू झालं घरीच आहे मम्मी ही घरात शेजारी घराच्या शेजारीच आहे. सांगते ग म्हणजे तिथं धुवायचं आता येतंय पाणी रोज नळीला मोठ्या दगडा होई. आता ही पाणी खाली खाली चाललं ना लय मग सारखं दगड खाली खाली मिरवावं लागतं. त्याच्यापेक्षा मग आपलं इथलं इथं हे केलेलं बरं होय. सकाळ सकाळ सगळ्यांना बाय सगळ्यांना. बरेच जणांचं काय काय कमेंट काय काय हे असतं जे ते आपापली कामं वाटून असतात ती उठले की आपापलं कामाला लागतं. लसूण लावायचं आहे लसूण फोडायचं आहे. तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं. आत्या म्हणल्या मी आज करून ठेवते सगळं आणि उद्या बाया लावल्यात ना 2-3 एक दिवसातच लसूण लावून काढायचा. तुम्हाला ताजा ताजा गावरान लसूण नको आहे घरचा म्हणून लावायचा आहे. बायचा लावलं तर पण त्या म्हणल्या उद्या येते. बापू गेलता आज बघायला आता उद्या येत्याल. त्या म्हणल्या मी करून ठेवते सगळं नेटवर. त्याला एकट्याला नाही होत कवा व्हायचं कवा लावायचं आणि मला तर काय घरी राहून जमा त्यांचं उठलं की असतं रेशमा लवकर उठून हे मग त्यापेक्षा म्हणलं आपलं 2 बाया लावून केलेलं बरं. कुठं बसायचं जेवायचं अर्धा करीत. आता मला तर झोपच लागलेली. मग अशी तू व्हिडिओ काढला ना परत जाऊन झोपलेली. शाळेत जायचंय बाळा आता सगळ्यांना बाळ. मग अभ्यास करत होती की म्हणजे अभ्यास ती पण ती इंग्लिश कर. अण्णाला म्हणा उरका पटापटा. गाडी चार्जिंग आहे का नाही केली का नाही अण्णाने लावली 100%. ती इंग्लिशचं पाठांतर राहिले ना शब्दांचं मग ते पाठ करत होती. बरोबर जा. ओके बाय बाय.